नमस्कार. एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण जी के वन लायनर रिव्हिजनसाठी बेस्ट बुक हे जे आदरणीय विठ्ठल बडे सरांचं पुस्तक आहे, ती जी सिरीज चालू केली आहे त्याच्यातला आजचा आपला पुढचा टॉपिक आहे गांधी युग. तर गांधी युग आपण आज पूर्ण लेक्चर त्याचं कंप्लीट करणार आहोत. या पुस्तकात जे जे काही दिलेलं आहे ते तर बघा, खूप महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. तर आपण सुरुवात करूया आपल्या लेक्चरला. गांधी युग. लोकमान्य टिळकांचा मृत्यू केव्हा झाला? 1 ऑगस्ट 1920. लोकमान्य टिळकांचा मृत्यू केव्हा झाला? 1 ऑगस्ट 1920. टिळकांचा मृत्यू झाला त्यासोबतच टिळक युगाचा अस्त झाला आणि डॅश डॅश युगाची सुरुवात झाली, तर गांधी युगाची सुरुवात झाली. गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात केव्हा आले? तर 9 जानेवारी 1915. ठीक आहे, 9 जानेवारी 1915. आणि मग 2003 पासून 9 जानेवारी हा दिवस आपण काय म्हणून सेलिब्रेट करतो? तर प्रवासी भारतीय दिवस म्हणून आपण साजरा करतो. पुढे बघा, कोणता दिवस भारतीय प्रवासी दिन म्हणून साजरा केला जातो? तर 9 जानेवारी 2003 पासून. महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु कोण? तर गोपाळकृष्ण गोखले. गांधीजींनी कोणाच्या विनंतीवरून चंपारण्य आंदोलनास ते तयार झाले? ठीक आहे, तर राजकुमार शुक्ला. ब्रिटिश जमीनदार शेतकऱ्यांना जबरदस्तीने डॅश डॅश उत्पादन घेण्यास भाग पाडत होते, तर कोणतं उत्पादन? निळीचं उत्पादन. गांधीजींचे भारतातील पहिले यशस्वी जन आंदोलन म्हणून डॅश डॅश ओळखले जाते, तर चंपारण्य सत्याग्रह 1917. पुढे बघा, महात्मा गांधींचे आंदोलने. ह्या आंदोलनामध्ये ॲक्च्युली जी काही आंदोलनं महात्मा गांधींनी केली आहेत, गांधी युगातल्या सगळ्याच घटना खूप महत्त्वाच्या आहेत. त्याची क्रोनॉलॉजी खूप महत्त्वाची आहे, आपल्याला त्या गोष्टी माहिती पाहिजे. तर आता याच्यात चंपारण्य, अहमदाबाद आणि खेडा सत्याग्रह ह्या तिघांची क्रोनॉलॉजी आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे, तर याच्यासाठी मी पूर्वी पण ट्रिक सांगितलेली आहे. चंपारण्याचा आपण C घ्यायचा, अहमदाबादचा A घ्यायचा आणि खेडाचा K घ्यायचा. CAK असं फक्त लक्षात ठेवा, जो काय उच्चार होईल तो, पण CAK असं लक्षात ठेवा. C फॉर चंपारण्य, A फॉर अहमदाबाद आणि K फॉर खेडा, जर क्रोनॉलॉजी विचारली तर 1917ला चंपारण्य नीळ उत्पादक शेतकऱ्यांचा लढा, 1918ला अहमदाबाद गिरणी कामगारांचा लढा आणि 1918लाच खेडा सत्याग्रह. परिणाम आणि वैशिष्ट्य पण आपण बघून घेऊ. जो 1917चा चंपारण्य सत्याग्रह, परिणाम निळीची सक्ती रद्द करण्यात आली. ठीक आहे. नंतर वैशिष्ट्य, गांधीजींचं पहिले सविनय कायदेभंग आंदोलन होतं हे. गांधीजींचं पहिलं सविनय कायदेभंग आंदोलन. नंतर 1918चा जो अहमदाबाद गिरणी कामगारांचा लढा आहे, त्याच्यात परिणाम काय झाला? कामगारांना 35% वेतनवाढ आणि हे काय होतं? गांधीजींचं पहिलं उपोषण. त्याच्यानंतर खेडा सत्याग्रह, त्याचा परिणाम काय झाला? शेतकऱ्यांकडून सक्तीची वसुली रद्द करण्यात आली आणि पहिलं असहकार आंदोलन हे आहे. तर पहिलं सविनय कायदेभंग आंदोलन कोणतं, पहिलं उपोषण कोणतं आणि पहिलं असहकार आंदोलन कोणतं, या गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे. हा चार्ट नीट लक्षात ठेवा. पुढे बघा, जालियनवाला बाग. 1919 मध्ये जालियनवाला बाग हत्याकांड कुठे झाले होते? तर अमृतसर, पंजाब या ठिकाणी. डॅश डॅशचा रॉलेट कायद्याने भारतीय लोकात असंतोष निर्माण झाला, तर 1919च्या रॉलेट कायद्याने. गांधीजींनी कोणत्या कायद्याला काळा कायदा म्हणून ओळखतात? तर रॉलेट ॲक्ट. रॉलेट कायद्याविरोधात सत्याग्रहाची तारीख डॅश डॅश ठरली होती, तर काय ठरली होती? 6 एप्रिल 1919. ह्या गोष्टी नीट लक्षात ठेवा. काँग्रेसचे स्वयंसेवक डॅश डॅश व डॅश डॅश यांना अटक केल्याच्या निषेधार्थ जालियनवाला बागेत मोठ्या संख्येने जमाव जमला होता. तर
सैफुद्दीन किचलू आणि डॉक्टर सत्यपाल. जालियनवाला बागेत गोळीबाराचा आदेश कोणी दिला? तर जनरल डायर. जालियनवाला बाग हत्याकांड निषेधार्थ डॅश डॅश यांनी नाईटहूड व सर किताब सरकारला परत केला तर रवींद्रनाथ टागोर यांनी. जालियनवाला बाग हत्याकांडाचा मूळ सूत्रधार कोण होता? तर मायकल ओडवायर, जो कोण होता? पंजाबचा लेफ्टनंट गव्हर्नर होता. पुढे बघा, जालियनवाला बाग हत्याकांड घडवूनही हंटर कमिशनने निर्दोष सोडलेल्या मायकल ओडवायर यांची हत्या कोणी केली? तर सरदार उधम सिंग यांनी केली 1940 मध्ये. जालियनवाला बाग घटनेच्या निषेधार्थ महात्मा गांधींनी डॅश डॅश या पदवीचा त्याग केला तर कैसरे हिंद. सगळ्या गोष्टी नीट लक्षात ठेवा. रवींद्रनाथ टागोर यांनी नाईटहूड आणि सर या पदवीचा त्याग केला आणि महात्मा गांधीजींनी कैसरे हिंद पदवीचा त्याग केला. आता असहकार चळवळ. खिलाफत कमिटीची स्थापना केव्हा करण्यात आली? तर 1919 मध्ये. दिल्लीतील खिलाफत कमिटीचे अध्यक्ष कोण होते? महात्मा गांधीजी. असहकार चळवळीची सुरुवात केव्हा झाली? 1 ऑगस्ट 1920. असहकार चळवळीचे नेतृत्व कोणी केले? तर महात्मा गांधीजी यांनी केले. असहकार आंदोलनाची मुख्य मागणी काय होती? स्वराज्य, स्वतःचे राज्य. पुण्यात मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? 1921 ते 1924. पुण्यात मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? सेनापती बापट. मुळशी सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते? शंकरराव देव. ह्या सगळ्या गोष्टी नीट लक्षात ठेवा, कारण पुढे आपण वैयक्तिक सत्याग्रह पण बघणार आहोत. मग त्याचे पहिले सत्याग्रही कोण, त्या कुठे झालं, कालावधी काय, या सगळ्या गोष्टी तिथेही आपल्याला माहिती पाहिजे. त्यामुळे या दोघांमध्ये कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. असहकार आंदोलनामध्ये आपण काय बघतो आहोत? मुळशी सत्याग्रह, नेतृत्व सेनापती बापट, आणि मुळशी सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते? शंकरराव देव. गांधीजींनी असहकार चळवळ मागे घेतली या निर्णयाला सुभाषचंद्र बोस यांनी डॅश डॅश असे म्हटले तर काय? नॅशनल कलॅमिटी किंवा राष्ट्रीय संकट. पुढे बघा, असहकार आंदोलनाला केव्हा स्थगिती देण्यात आली? तर 5 फेब्रुवारी 1922. असहकार आंदोलनाला केव्हा स्थगिती देण्यात आली? 5 फेब्रुवारी 1922. कोणत्या घटनेमुळे असहकार आंदोलन स्थगित झाले? तर चौरी चौरा हत्याकांड. चौरी चौरा हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? गोरखपूर, उत्तर प्रदेश. कोणत्या ठरावाने असहकार आंदोलन समाप्त करण्यात आले? तर बारडोली ठराव. ठीक आहे. बारडोली ठराव कधी करण्यात आला? तर 12 फेब्रुवारी 1922. आता बघूया स्वराज्य पक्ष. स्वराज्य पक्षाची स्थापना केव्हा झाली? 1923. स्वराज्य पक्षाची स्थापना कोणी केली? चित्तरंजन दास व मोतीलाल नेहरू. स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष कोण होते? चित्तरंजन दास. पुढे बघा, सविनय कायदेभंग. कोणता दिवस पूर्ण स्वराज्य दिन मानला जातो? तर 26 जानेवारी 1930 हा पूर्ण स्वराज्य दिन म्हणून मानला जातो. 26 जानेवारी 1930. पुढे बघा, 2 मार्च 1930 रोजी आपल्या निवडक डॅश डॅश सहकाऱ्यांसोबत गांधीजी साबरमती आश्रमातून दांडीकडे निघाले. तर 78 सहकाऱ्यांसोबत. डॅश डॅश रोजी गांधीजींनी दांडी येथील समुद्रावरील मीठ उचलून मिठाचा सत्याग्रह केला. तर 6 एप्रिल 1930. इथे आपण 6 एप्रिल एकदा पुन्हा बघितली होती तारीख, पण 1919 हे वर्ष होतं. काय होतं? रौलेट कायद्याविरोधात सत्याग्रहाची तारीख 6 एप्रिल 1919 ही ठरली होती. आणि इथे 6 एप्रिल काय? 1930 आहे. काय? तर गांधीजींनी दांडी येथील समुद्रावरील मीठ उचलून
मिठाचा सत्याग्रह केला. गांधीजींनी केलेल्या मिठाच्या सत्याग्रहात साबरमती ते दांडी डॅश डॅश अंतर पदयात्रा काढून पूर्ण केले. तर 240 मैल एवढं अंतर होतं. किलोमीटरमध्ये 385 आणि 24 दिवसात. ठीक आहे. दांडी यात्रेची तुलना नेपोलियन एल्बोवरून पॅरिसला जातानाच्या संचलनाशी कोणी केली? तर सुभाषचंद्र बोस यांनी केली. सातारा जिल्ह्यातील बिळाशी जंगल सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? तर राजूताई कदम यांनी केले. सातारा जिल्ह्यातील बिळाशी जंगल सत्याग्रहाचं नेतृत्व कोणी केलं? राजूताई कदम. डॅश डॅश सत्याग्रहात भाग घेतल्यामुळे मल्लप्पा धनशेट्टी, श्रीकृष्ण सारडा, कुर्बान हुसेन, जगन्नाथ शिंदे यांना सरकारने 12 जानेवारी 1931 रोजी फासावर चढवले. तो सोलापूर सत्याग्रहात भाग घेतल्यामुळे. पुढे बघा. सोलापुरात कोणता दिवस हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो? तर 12 जानेवारी हा दिवस. मिठाच्या सत्याग्रहाबरोबरच बिळाशी, संगमनेर, कळवण, चिरनेरा, पुसद या ठिकाणी कोणत्या सत्याग्रह करण्यात आला? तर जंगल सत्याग्रह. नीट लक्षात ठेवा. जंगल सत्याग्रह बिळाशी, संगमनेर, कळवण, चिरनेरा, पुसद. धारासना येथील मिठाच्या सत्याग्रहाचं नेतृत्व कोणी केलं? सरोजिनी नायडू. मुंबईमध्ये परदेशी मालाच्या ट्रकला पुढे जाण्यास विरोध केला. पोलिसांनी धमकी देऊनही ट्रकच्या पुढे न हलल्यामुळे 12 डिसेंबर 1930 रोजी कोणाच्या अंगावरून ट्रक घालण्यात आला? तर बाबू गेनू सईद यांच्या अंगावरून. 12 डिसेंबर 1930. पुढे बघा. स्थानिक कायदेभंग चळवळी आपण त्याचा चार्ट बघणार आहोत. तर स्थळ, नंतर नेतृत्व कोणी केलं आणि त्याचं वैशिष्ट्य काय. धारासना सत्याग्रह नेतृत्व सरोजिनी नायडू. वैशिष्ट्य मीठ सत्याग्रह होता. तंजावर तामिळनाडूमधील नेतृत्व सी राजगोपालाचारी. मीठ मोर्चा होता. वडाळा मुंबई नेतृत्व मुंबई प्रदेश काँग्रेस. मीठ सत्याग्रह होता. दहीहंडी अकोला हे स्थळ बापूसाहेब सहस्रबुद्धे यांनी नेतृत्व केलं. आणि वैशिष्ट्य खाऱ्या पाण्याच्या विहिरीवर मिठाचा सत्याग्रह. बिळाशी सत्याग्रह सातारा नेतृत्व शेतकऱ्यांचे नेतृत्व आणि हा एक जंगल सत्याग्रह होता. पुसद यवतमाळ बापूजी आणि विदर्भाचे टिळक म्हटले जाते. जंगल कायदेभंग. पुढे बघा. सायमन कमिशन व नेहरू रिपोर्ट. 7 सदस्यांच्या सायमन कमिशनचे आगमन भारतात कोणत्या वर्षी झाले? तर 1928. सायमन कमिशनमध्ये एकही भारतीय सदस्य नव्हता, म्हणून भारतीयांनी डॅश डॅश अशा घोषणा मुंबईत दिल्या. तर सायमन गो बॅक. लाठीच्या प्रत्येक आघाताबरोबर ब्रिटिश साम्राज्याच्या शवपेटीवर एक एक खिळा ठोकला जात आहे. हे उद्गार कोणाचे आहे? लाला लजपतराय यांचे. सायमन कमिशनचा विरोध करताना झालेल्या लाठी हल्ल्यात कोणाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला? तर लाला लजपतराय यांचा. लाला लजपतराय यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते? तर पंजाबचा सिंह. पुढे बघा. खुदा ए खिदमतगार. खुदा ए खिदमतगार या संघटनेला डॅश डॅश असे म्हटले जायचे. तर काय? लाल डगलेवाले लाहोर प्रांतात. सरहद्द गांधी असे कोणाला म्हटले जाते? तर खान अब्दुल गफ्फार खान यांना. पुढे बघा. गोलमेज परिषद. ठीक आहे. तर तीनही गोलमेज परिषदांचे वर्ष आपल्याला सिक्वेन्सली माहिती पाहिजे. 1930, मग 1931 आणि 1932. नोव्हेंबर 1930 पहिली गोलमेज परिषद, डिसेंबर 1931 दुसरी आणि नोव्हेंबर 1932 तिसरी. वर्ष तर लक्षात राहतील आपल्या 30, 31 आणि 32 असे. जर समजा स्पेसिफिकली आपल्याला महिना देऊन विचारलं तर लक्षात ठेवा. पहिलीचं नोव्हेंबर आहे, दुसरीचं डिसेंबर आणि तिसरीचं नोव्हेंबर. नोव्हेंबर, डिसेंबर, नोव्हेंबर. NDN.
पहिली गोलमेज परिषद वैशिष्ट्य बघा. काँग्रेस व व्यापारी संघटनांनी बहिष्कार टाकला. बहिष्कार टाकणारे कोण? काँग्रेस व व्यापारी संघटना. मुस्लिम लीग, संस्थानिक, हिंदू महासभा यांचे प्रतिनिधी हजर होते. कोण कोण? मुस्लिम लीगचे, संस्थानिकांचे आणि हिंदू महासभेचे प्रतिनिधी हजर होते. पण बहिष्कार टाकणारे कोण? काँग्रेस व व्यापारी संघटना. दुसऱ्या गोलमेज परिषदेचं वैशिष्ट्य काय? गांधीजी फक्त याच परिषदेला हजर होते, गांधी आयर्विन करारानुसार. या परिषदेनंतर जातीय निवाडा जाहीर करण्यात आला. ठीक आहे. तिसरी गोलमेज परिषद वैशिष्ट्य काय? काँग्रेसचा बहिष्कार होता. वायव्य सरहद्द प्रांत व सिंध प्रांत या मुस्लिम बहुल प्रांतांची निर्मिती. 1933 मध्ये श्वेतपत्रिका सादर. पुढे बघा. तिन्ही गोलमेज परिषदेला उपस्थित असणाऱ्या व्यक्ती कोणत्या? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर मोहम्मद अली जिना व डॉक्टर आंबेडकर. गांधीजी कोणत्या गोलमेज परिषदेत भाग घेण्यासाठी लंडनला गेले होते? तर दुसरी गोलमेज परिषद 1931. गांधी आयर्विन करार कधी करण्यात आला? तर 5 मार्च 1931. आता एक तुम्हाला कळालं का? जर दुसरी गोलमेज परिषद आणि गांधी आयर्विन करार या दोन घटनांमध्ये पहिली घटना घडलेली कोणती? तर गांधी आयर्विन करार हा पहिले घडलेला आहे. त्याच्यानंतर काय आहे? तर दुसरी गोलमेज परिषद. या गोष्टी थोड्या लक्षात ठेवत जा, कारण क्रोनॉलॉजी आपल्याला विचारली जाते. अजूनही पुढे काही घटना येतील. फॉर एक्झाम्पल पुणे करार झाला, जातीय निवाडा झाला. या सगळ्याच गोष्टी एकत्र दिल्या तर आपल्याला माहिती पाहिजे कोणती घटना आधी घडलेली. आता गांधी आयर्विन करार 5 मार्च 1931. त्याच्यानंतर दुसरी गोलमेज परिषद डिसेंबर 1931. आता पुणे करार बघूया. जातीय निवाड्याची मागणी कोणी केली होती? डॉक्टर आंबेडकरांनी. जातीय निवाड्याची मागणी कोणी मान्य केली? रॅमसे मॅकडोनाल्ड, जे ब्रिटिशचे प्राईम मिनिस्टर होते. जातीय निवाडा कधी जाहीर झाला? 16 ऑगस्ट 1932. 16/8/32. 16 ऑगस्ट 1932. जातीय निवाड्याविरोधात गांधीजींनी कोणत्या तुरुंगात आमरण उपोषण सुरू केलं? तर येरवडा, पुणे येथे 1932. ऐतिहासिक पुणे करार कोणत्या दिवशी झाला? तर 24 सप्टेंबर 1932ला. गांधीजींच्या वतीने पुणे करारावर सही कोणी केली? तर पंडित मदन मोहन मालवीय. गांधी आंबेडकर करारात आंबेडकरांनी स्वतंत्र मतदारसंघाऐवजी डॅश डॅश मान्य केले, तर संयुक्त मतदारसंघ. हरिजन सेवक संघाची स्थापना कोणी केली? महात्मा गांधींनी केली 1932 मध्ये. आणि अस्पृश्यांच्या उद्धारासाठी गांधीजींनी कोणते वृत्तपत्र सुरू केले? तर हरिजन वृत्तपत्र 1933. आता बघा, गांधी आयर्विन करार, दुसरी गोलमेज परिषद, जातीय निवाडा, त्याच्यानंतर गांधीजींचं येरवडा, पुणे येथे आमरण उपोषण आणि पुणे करार, अशा 5 गोष्टी जर विचारल्या आणि याची क्रोनॉलॉजी विचारली तर माहिती राहू द्या. आधी गांधी आयर्विन करार 5 मार्च 1931. त्याच्यानंतर दुसरी गोलमेज परिषद डिसेंबर 1931. त्यानंतर जातीय निवाडा 16 ऑगस्ट 1932. मग जातीय निवाड्याविरोधात पुणे कारागृहात काय? आमरण उपोषण गांधीजींचं. आणि त्याच्यानंतर पुणे करार 24 सप्टेंबर 1932. तर हा घटनाक्रम नीट लक्षात ठेवा. पुढे बघा. वैयक्तिक सत्याग्रह. वैयक्तिक सत्याग्रह कधी सुरू झाले? तर 1940ला. पहिले वैयक्तिक सत्याग्रह म्हणून कोणाची निवड करण्यात आली? विनोबा भावे. दुसरे वैयक्तिक सत्याग्रही म्हणून कोणाची निवड करण्यात आली? पंडित नेहरू. पुढे बघा. चले जाव चळवळ 1942. चले जाव आंदोलनाची सुरुवात कुठून झाली होती? मुंबई. करा किंवा मराचा मंत्र कोणी दिला? महात्मा गांधीजींनी. भारत छोडो आंदोलन कधी सुरू झाले? 8 ऑगस्ट 1942. भारत छोडो आंदोलनाचे घोषवाक्य काय होते? करा किंवा मरा.
महात्मा गांधीजींची हत्या केव्हा झाली? 30 जानेवारी 1948. कोणता लढा चिरडून टाकण्यासाठी इंग्रजांनी शिरीष कुमार मेहता या विद्यार्थ्यावर 9 सप्टेंबर 1942 रोजी तिरंगा हातात घेतल्यामुळे गोळ्या झाडल्या? तर भारत छोडो चळवळ. आता इथे बघा, शिरीष कुमार मेहता या विद्यार्थ्याचं नाव लक्षात ठेवा. 9 सप्टेंबर 1942 ही तारीख. आणि आंदोलन कोणतं होतं? भारत छोडो चळवळ. तसंच आपण बाबू गेनू सईद यांचं बघितलं. या गोष्टी सोबत लक्षात ठेवा. आणि हे कशाच्या, आपण सविनय कायदेभंग बघितला, त्याच्यात होतं हे की परदेशी मालाच्या ट्रकच्या पुढे तो ट्रक कोणाच्या अंगावरून घालण्यात आला? बाबू गेनू सईद यांच्या 12 डिसेंबर 1930. सविनय कायदेभंग बघत होतो तेव्हा. आणि आता चले जाओ चळवळ बघत आहोत. त्याच्यात शिरीष कुमार मेहता या विद्यार्थ्याचं नाव लक्षात ठेवा. काँग्रेस रेडिओ कोणी सुरू केला? तर उषा मेहता. संपत आलं आता आपलं लेक्चर. 1942च्या चले जाओ आंदोलनातील भूमिगत राहून कार्य कोणी केले? नाना पाटील, सुचेता कृपलानी, उषा मेहता, अरुणा असफ अली. प्रतिसरकारची स्थापना कोणी केली? नाना पाटील यांनी सातारा येथे. इतर माहिती बघा. महात्मा गांधी हे भारतीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते? बेळगाव अधिवेशनाचे 1924. महात्मा गांधींना सर्वप्रथम राष्ट्रपिता असे कोणी म्हटले? तर सुभाषचंद्र बोस यांनी. गांधींचे मानसपुत्र म्हणून कोणास ओळखतात? तर विनोबा भावे यांना. बुडणाऱ्या बँकेचा पुढील तारखेचा चेक असे उद्गार महात्मा गांधीजींनी कोणत्या योजनेला उद्देशून काढले? तर क्रिप्स योजना 1942. तर अशा पद्धतीने गांधी युग आपण आत्ता बघितलेलं आहे. धन्यवाद.